मोठी बातमी समोर येते। सूरज चव्हाणांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आलेत। लातूरमधील राड्या प्रकरणी आता राजीनामा देण्याचे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी आदेश दिले आहेत। सूरज चव्हाण यांना आता राजीनामा देण्यासंदर्भात अजित पवार यांनी आदेश दिलेले आहेत। लातूरमधील राड्या प्रकरणी राजीनामा देण्याचे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी आता सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्यासंदर्भात आदेश दिले आहेत। सुनील तटकरे यांच्या समोरच हा राडा झाला होता। या राड्यामध्ये सूरज चव्हाण सुद्धा सहभागी होते आणि त्यानंतर मात्र त्यांनी आज दिलगिरी व्यक्त केली। मात्र अजित पवार यांच्याकडून आता आदेश देण्यात आलेले आहेत। सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्यासंदर्भात आदेश देण्यात आलेत। लातूरमधील राड्या प्रकरणी राजीनामा देण्यासंदर्भात आता आदेश देण्यात आलेत। राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचे आदेश आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्यासोबत जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी खरं तर कोकाटेंनी रमी खेळण्यावरनं तटकरे यांच्याकडे तक्रार घेऊन गेले होते आणि ज्यावेळेला ते तक्रार घेऊन गेले त्यावेळी त्यांनी तटकरेंच्या अंगावर तो फेकलेला पाहायला मिळाला आणि ह्याचा संताप आल्याने सूरज चव्हाण यांनी त्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली होती। याचा जो व्हिडिओ होता तो सर्वत्र व्हायरल झालेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर खरं तर सूरज चव्हाण यांनी सकाळी दिलगिरी व्यक्त केली होती। मात्र त्यानंतर आपण जर बघितलं तर आता राज्यातली मोठी घडामोड आहे की सूरज चव्हाण हे खरं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतात। ज्या वेळेला शरद पवारांपासून अजित पवार वेगळे झाले त्या दिवसापासून सूरज चव्हाण हे कायम अजित पवारांबरोबर होते। ते त्यांचे निकटवर्ती देखील मानले जातात। कुठल्याही पक्षाची ज्यावेळी बाजू मांडायची वेळ आली होती त्या वेळेला त्यांनी आपला आवाज काढला होता आणि त्या वेळेला त्यांनी पक्षाची बाजू देखील मांडलेली पाहायला मिळाली होती। मात्र आता या क्षणी अजित पवारांनी या सगळ्या प्रकारानंतर त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले। त्यामुळे आता ते राजीनामा देणार का आणि त्यानंतर या सगळ्या राड्यावर पडदा पडणार का हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे। नीलम जी नक्कीच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतो याआधी त्यांनी सकाळीच सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली होती। आपण पाहूयात ते काय म्हणालेत। काही असंविधानिक शब्द वापरल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माझ्यासह त्यांचा राग अनावर त्या ठिकाणी झाला होता। खरं तर काही माध्यमांमध्ये बातम्या चालू आहेत की शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाडगे पाटलाला आम्ही मारहाण केली। मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे। कुणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं मी माझं कर्तव्य समजतो, परंतु त्या ठिकाणी असंविधानिक शब्द वापरला आमच्या नेतृत्वाबद्दल म्हणून आमच्याकडनं तशा पद्धतीची कृती झाली। मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरच या प्रकरणाबद्दल मी विजय घाडगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनामध्ये जे गैरसमज निर्माण झालेत ते लवकरच मी दूर करेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।